प्रोग्रामिंग मध्ये स्टोअर करण्यासाठी आपण काय वापरतो? क्या? सगळ्यात पहिलं डेटा टाईप. बरोबर. निवडला लेट, त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम, num1 सिलेक्ट करून घेतला आणि त्याच्यामध्ये काहीतरी डेटा समजा आपण 5 स्टोअर केला त्या पद्धतीने. नेक्स्ट नंबर लेट num2 इक्वल टू 10 स्टोअर करून घेतला. बरोबर, या पद्धतीने आपण डेटा कुठेतरी स्टोअर करून घेतला. अच्छा. आणि आता जे उत्तर आलेलं आहे त्याला बी कुठेतरी स्टोअर करून ठेवायला लागेल. हमको सिखा रिया है. जर आपल्याला अच्छा. फ्युचर मध्ये त्याला वापरायचं असेल तर आपण वापरू शकतो. चला त्याला स्टोअर लेट आन्सर डेट इक्वल टू 0 सुरुवातीला, कारण की आन्सर भेटले का अजून नाही. जर आपल्याला काहीच उत्तर माहिती नसेल तर आपण सुरुवातीला नेहमी 0 स्टोअर करून ठेवायचा असतो व्हेरिएबल नेम मध्ये. या पण हे झालं. आता यांची ऍडिशन करायची कशामध्ये? स्टोअर वाचायची आन्सर मध्ये. चला त्याला स्टोअर करून घेऊ. आन्सर इज इक्वल टू 5 प्लस 10. याची ऍडिशन करायची ना आपल्याला, तर याचं उत्तर काय येईल? 15. बरोबर आहे का उत्तर? बरोबर आहे. या पद्धती. बट ह्या पद्धतीने आपण याला वापरायला पाहिजे का? आन्सर इज इक्वल टू नंबर 1 प्लस नंबर 2 इक्वल टू जे आन्सर येईल ते. या पद्धतीने आपण करायला पाहिजे. तर आपण ना ही पद्धत वापरायला पाहिजे. क्या बात कर रहे हैं? अच्छा. ही का नाही वापरायला पाहिजे? का नाही वापरायला पाहिजे? तर याचं फर्स्ट कारण आणि सगळ्यात मेन कारण आहे की ह्या ज्या व्हॅल्यूज ह्या हे फिक्स्ड व्हॅल्यूज. कशा आहेत या? फिक्स्ड व्हॅल्यूज. बात तो सही है. ओके, म्हणजे जर आपल्याला वेगळ्या नंबरची ऍडिशन करायची राहिली म्हणजे कसं? एक्झाम्पल द्या. 5 स्टोअर आहे नंबर 1 मध्ये, तर आपण इथं नंबर 1च्या जागेवर 5 घेऊन ठेवलेला आहे. बट इथं जर 15 होऊन गेला तर आपल्याला काय करायला लागेल? परत इथं बी चेंज करायला लागेल. बट जर चेंज करायचं राहून गेलं तर काय होईल? आपलं येणारं उत्तर चुकून जाईल. व्हायला नको. म्हणून प्रोग्रामिंग मध्ये काय दिलेलं आहे? व्हेरिएबल नेम दिलेलं आहे. जसं आपण म्हणतो ते इन फ्युचरचं चेंज करण्याची जरूरत पडली आपण इथं त्याला चेंज करू शकतो.